हे ऐकलंय का? म्हणजे ब्रेकिंग न्यूज स्टाईलने सांगायचं तर वॉशिंग्टन हिल्टनमधल्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार घडलाय तो अक्षरशः हादरवून टाकणार आहे. हो ना. आणि आज आपण यावरच सविस्तर चर्चा करणार आहोत. या घटनेशी संबंधित बातम्यांचे विविध अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी आपल्याकडे आहेत. बरोबर. डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प, जे.डी. व्हॅन्स असे अतिमहत्वाचे लोक तिथे उपस्थित असताना आणि सिक्युरिटी सर्व्हिसचा एवढा कडक बंदोबस्त असताना हा हल्ला नेमका कसा झाला हेच शोधून काढणं आपलं आजचं मुख्य ध्येय आहे. अगदी. आणि सिक्रेट सर्व्हिसचा असा अभेद्य किल्ला मानला जाणारा इव्हेंट तिथे असं काही घडणं हेच मुळात पचायला थोडं जड जातंय. आपण सुरुवातीला तिथे झालेल्या गोंधळापासून सुरू करूया. नक्कीच. इव्हेंटचं स्वरूप अतिशय ग्लॅमरस होतं. पण गोळीबाराचा आवाज येताच सिक्युरिटी सर्व्हिसने जेमतेम काही सेकंदांत म्हणजे अतिशय वेगाने ट्रम्प यांना स्टेजवरून सुरक्षित स्थळी हलवलं. हो. आणि तो एरिका किर्क यांचा व्हिडिओ समोर आलाय. तो बघितला का? मला घरी जायचंय असं अक्षरशः रडताना ती महिला दिसतीये. हो, तो खूपच विदारक होता. म्हणजे त्या क्षणी आत किती भयानक दहशत आणि गोंधळ असेल याचा नुसता विचार अंगावर काटा आणतो. खरे, इथे एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. या सगळ्यात एका सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळीही झाडली गेली. सुदैवाने त्याने बुलेट प्रूफ वेस्ट घातला होता म्हणून त्याचा जीव वाचला. बापरे. हो, म्हणजे आतल्या सिक्रेट सर्व्हिसच्या इनर सर्कलने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी चोख पार पाडली. पण खरा आणि गंभीर प्रश्न असा आहे की हा माणूस मुळात त्या चेकपॉइंटपर्यंत पोचलाच कसा? हाच तर माझाही प्रश्न आहे. कारण हे म्हणजे असं झालं ना की बँकेच्या मुख्य तिजोरीला जगातली सर्वात भारी कुलूपं लावायची, पण बँकेचा मुख्य दरवाजा आणि लॉबी मात्र कोणीही येऊ शकेल अशी सताड उघडीच ठेवायची. अगदी अचूक उदाहरण दिलंस. कारण हा जो संशयित होता तो बाहेरून आलाच नव्हता. तो त्याच हॉटेलमध्ये चक्क एक अतिथी म्हणून थांबला होता. एक मिनिट, म्हणजे तो आधीपासूनच त्याच हॉटेलमध्ये होता आणि बातम्यांनुसार हॉटेलच्या बाहेरच्या प्रवेशद्वारावर कोणतेही मेटल डिटेक्टर्स नव्हते. हे खरे? हो, हे दुर्दैवाने अगदी खरंय. याच सुरक्षेतील त्रुटीचा त्याने फायदा घेतला. मोठ्या हॉटेल्समध्ये अशा कार्यक्रमांच्या वेळी कर्मचाऱ्यांसाठी किंवा सामानासाठी ज्या तात्पुरत्या म्हणजे ज्यांना आपण मेकशिफ्ट रूम्स म्हणतो त्या असतात. अच्छा, म्हणजे तिथे सिक्रेट सर्व्हिसचं लक्ष नव्हतं? नाही ना, कारण त्या जागांवर सिक्रेट सर्व्हिसचे थेट नियंत्रण नसते. हॉटेल अजूनही इतर सामान्य अतिथींसाठी सुरूच असतं. तिथेच या माणसाने लपून स्वतःजवळील शॉटगन, हँडगन आणि चाकू अशी शस्त्रे एकत्र केली. काय सांगताय? हो, आणि मग थेट सिक्रेट सर्व्हिसच्या चेकपॉइंटवर हल्ला चढवला. सिक्रेट सर्व्हिसने त्यांचा सुरक्षा घेरा एका मर्यादेपर्यंतच ठेवला होता. हे ऐकून खरंच डोकं सुन्न होतंय. एका साध्या हॉटेल बुकिंगमुळे त्याला एवढा मोठा ॲक्सेस मिळाला. म्हणजे व्हीआयपी सुरक्षेचे नियम फक्त त्या मुख्य हॉलपुरतेच मर्यादित होते तर? एक्झॅक्टली. हॉटेलमधल्या इतर अतिथींना तपासणीशिवाय असं मुक्तपणे फिरू देणं ही धोरणातील खूप मोठी आणि धोकादायक त्रुटी या घटनेतून उघड झाली आहे. हो ना. पण या सगळ्या सुरक्षेच्या मुद्द्याव्यतिरिक्त मला आणखी एका गोष्टीने पूर्णपणे चक्रावून टाकलंय. तो संशयित कोल टॉमस ॲलन, 31 वर्षाचा तरुण. हो, त्याची पार्श्वभूमी पाहिली तर कोणीही थक्क होईल. म्हणजे सहसा अशा हल्लेखोरांचा काहीतरी गुन्हेगारी इतिहास असतो किंवा ते वेगळेच वागत असतात. पण हा माणूस कॅल्टेकसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा पदवीधर, शिवाय एक शिक्षक आणि गेम डेव्हलपर सुद्धा. हो, आणि शेजाऱ्यांच्या मते तो अतिशय शांत माणूस होता. हेच तर मानवी वर्तनाचं एक अत्यंत गुंतागुंतीचं कोड आहे. एक अत्यंत हुशार, शांत आणि विज्ञानाची पार्श्वभूमी असलेला तरुण असा हिंसक मार्ग का निवडतो? खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू होता असं अहवाल सांगतात. पण याचा अर्थ असा की सुरक्षा यंत्रणा ज्या प्रोफाइलिंगवर विसंबून असतात की धोकेदायक लोक असेच दिसतील, ते इथे पूर्णपणे कुचकामी ठरले. म्हणजेच लोन वुल्फ किंवा अशा एकाकी हल्लेखोराला आधीच ओळखणं हे सुरक्षा यंत्रणांसाठी किती कठीण आव्हान आहे हेच यातून समोर येते. अगदी बरोबर. वरवर शांत दिसणाऱ्या माणसाच्या मनात काय खळबळ सुरू आहे हे शोधण्यासाठी कोणतेही स्कॅनर्स किंवा मेटल डिटेक्टर्स काम करत नाहीत. आणि जेव्हा अशी व्यक्ती स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करते तेव्हा धोका अनेक पटींनी वाढतो. खरंय. पण या सगळ्या गोंधळानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी म्हणे लेट द शो गो ऑन असं म्हटलं. हो, तसं म्हटलं त्यांनी. पण अर्थातच सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता या संशयितावर 2 अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यात त्याला 15 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. बापरे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा आपण?
आपण तंत्रज्ञानात कितीही प्रगत झालो, सिक्युरिटी कितीही कडक असली, तरी एका साध्या हॉटेल बुकिंगने एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा भेदली जाऊ शकते. हेच तर भयानक आहे. भविष्यात अशा अतिमहत्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्हीआयपींची सुरक्षता आणि हॉटेलमधील लोकांसाठीचा ॲक्सेस यांच्यात समतोल कसा राखला जाणार हा खूप गंभीर प्रश्न आहे. हो ना. एखाद्या भव्य हॉटेलच्या शांत कॉरिडॉरमागे सुरक्षेच्या अशा अदृश्य आणि कमकुवत रेषा कशा दडलेल्या असू शकतात, हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया.